आणि यानंतरची बातमी लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची। मुंबईमध्ये संरक्षक भिंतींच्या कामात 8 कोटींचा घोटाळा झालेला आहे। लोकशाही मराठीने हा घोटाळा समोर आणल्यानंतर आता राजकीय नेते आणि प्रशासन खडबडून जागे झालेले आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबईत झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाटले 8 कोटी। लोकशाही मराठीच्या वृत्तानंतर राजकारण्यांसह प्रशासनाला खडबडून जाग। सहकार नगरमध्ये संरक्षक भिंतीच्या नावाखाली लाटले 8 कोटी। मुंबईत बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतींचा ऑडिट होणार। विरोधकांची एसआयटी द्वारे चौकशीची मागणी। मुंबईत अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींचं काम केल्याचं दाखवत झोपडपट्टी सुधार मंडळानं कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात येतोय। लोकशाही मराठीनं अंधेरी परिसरातील महाकाली गुंफा रोडवरील संरक्षक भिंतींच्या घोटाळ्याची पोलखोल केली। त्यानंतर राजकारण्यांसह प्रशासन देखील खडबडून जागे झालंय। प्रत्यक्ष ठिकाणी संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी केली असता तेथे कोणत्याही प्रकारचं काम झालेलं आढळलं नाही। मात्र कागदोपत्री संरक्षक भिंतीच्या कामाची माहिती उपलब्ध असल्याचं समोर आलंय। स्थानिकांकडून याबाबत जाणून घेतलं असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्थानिकांनी स्वखर्चातूनच संरक्षक भिंत बांधल्याचं सांगितलं जातंय। नेमका संरक्षक भिंत घोटाळा काय आहे ते आपण समजून घेऊया। मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीत मुंबईतील संरक्षक भिंतींचं काम केलं जातं। अंधेरी पूर्व भागात महाकाली गुंफा परिसरात संरक्षक भिंतींचं काम झाल्याचं सांगण्यात येतं आहे। लोकशाही मराठीनं प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे भिंतच नसल्याचं समोर आलंय। कागदोपत्री येथील भिंतींच्या कामासाठी 8 कोटी रुपये खर्च झाल्याचं समोर येतं आहे। राजेश्वरी निवास सत्य साईबाबा मंदिराजवळ संरक्षक भिंत बांधल्याचं सांगितलं जातंय। येथे फक्त भिंतीची डागडुजी केल्याचं लोकशाही मराठीच्या पाहणीत निदर्शनात आलं। या परिसरात नव्यानं कोणतीही संरक्षक भिंत बांधली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे। संरक्षण भिंत जर नावाच्या खाली बांधण्याच्या नावाखाली जर पैसा जर उकळत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे। आणि होतं कसं माहिती, जर सामान्य माणसाने जर अशा जर आपण सुविधा काढल्या आणि जर संरक्षण भिंतीचं जर काम काढायचं जर निविदा काढल्या आणि त्यातून जर पैसे खाणार असतील तर लोकशाहीचा तो एकदम म्हणजे घात करण्याचा, हत्या करण्याचा असं मी इथे नमूद करतो। त्याच्यानंतर जर काही गोष्टी अशा जर घडत गेल्या तर ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीच याच्यामध्ये जिम्मेदार असतील। 8 कोट्याची भिंती असो या 1000 रुपयाची, पण आमचं काय तिकडे केलं नाही। खाली म्हणलं होतं गटर बांधून देणार, ते गटर फुल माझ्या पैशाचं केलं आम्ही, आमच्या स्वतःच्या पैशानी। ते लोकांनी केलं नाही। आणि ही 4 इंची दिवाल बांधली ती ते वरती केवढं मोठं आहे ते बघा तुम्ही, काय केलेलं नाही। आमचं काम काय केलं नाही, खाली गटर तसंच आहे। हा संपूर्ण घोटाळा लोकशाही मराठीनं उघडकीस आणल्यानंतर स्थानिक आमदार मुर्जी पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी करणं अपेक्षित होतं। मात्र त्यांनी तेथे पाहणी केली नाही। मुर्जी पटेल यांचे सहाय्यक प्रकाश मुसळे यांनी त्यांच्या वतीनं पुढे येत याबाबत माहिती दिली आहे। म्हणजे धोका टाळण्यासाठी आम्ही ती भिंत उभारली। तर आता कालपासून आम्हाला कळतं की या भिंतीसाठी 8 कोटी रुपये म्हाडाकडून सँक्शन झालेत। हा विषय आम्ही म्हणजे आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि हा विषय स्वतः मुर्जीभाई माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कानावरती घालतील आणि याचा पाठपुरावा करतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत हे खातं येत असल्यानं त्याची चौकशी करण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला पाठीशी घातलं जाणार नसल्याचं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे। मी याच्यावरती चौकशी आम्ही करू, पण आमचे मंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्याचकडे डिपार्टमेंट आहे, तर कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहाराला थारा मिळणार नाही। आणि म्हणून काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई तपास करून मग माननीय शिंदे साहेब करतील। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। पैशाची लूट करताना आम्ही पाहिलेलं आहे।
आम्ही सरकारला आपल्या बातमीचा, लोकशाहीच्या बातमीचा आधार घेऊन सरकारला आम्ही पत्र देणार आणि याच्यावर SIT नेमून चौकशी करून जेवढे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली जाईल. मुख्य अधिकारी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांनी उपमुख्य अभियंता यांनी लोकशाही मराठीच्या बातमीची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून 7 दिवसात गेल्या 5 वर्षातील कामांचा अहवाल मागवण्यात आलाय. मात्र 10 वर्ष फक्त निविदा काढून 38 कोटी रुपये लाटणाऱ्या अधिकाऱ्यांचा आता तरी पर्दाफाश होणार का, हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.